ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್. ಹೊಸ ದಿನ ಹೊಸ ಪ್ಲೇಸ್. ಎಸ್, ಇವತ್ತು ಜೈಸಲ್ಮೇರ್ ರಾಜಸ್ಥಾನಲ್ಲಿ 3 ಜಾಗ ನೋಡೋಣ ಅಂತ ಪ್ಲಾನಲ್ಲಿದ್ದೀನಿ. ಪಟ್ವೋಕಿ ಹವೇಲಿ, ಗಡಿಸಾಗರ್ ಲೇಕ್ ಮತ್ತು ಬಡಬಾಗ್ ಅಂತ. ನಿಮಗೂ ಜೊತೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ. ಆ್ಯಂಡ್ ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕೊಳ್ಬೇಕು, ಯಾಕಂದರೆ ಇಟ್ ಈಸ್ ದಿ ಕೇಸಸ್ ಆರ್ ಇನ್ಕ್ರೀಸ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಹೋಪ್ಫುಲಿ ವೇರ್ ವಿ ಗೋಯಿಂಗ್ ಇಟ್ ಈಸ್ ಓದಿ ಪ್ಲೇಸ್ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಸೊ ಬನ್ನಿ, ಜೊತೆಗೇ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋರ್ ಮಾಡೋಣ. ಬಾಯ್. ಪಟ್ವೋಕಿ ಹವೇಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ರಮೇಶ್ ಟಾಕೀಜಾ ಅಂದರೆ ಟಾಕೀಸ್. ನಮ್ಮ ಪಠಾನ್ ನೋಡ್ತಾ ಇರಬೇಕಲ್ಲ, ಕಾಣುತ್ತಾ ನಮ್ಮ ಪಠಾನು? ಯಾವುದು 25th ಜಾನು ಅಂದರೆ ಇವತ್ತೆಷ್ಟು ಡೇಟು? 14 ಅಂದರೆ ಇನ್ನೂ 11 ಡೇಸ್ ಇದೆ. ನೋಡಿ ಟಾಕೀಸ್ ಹೆಂಗಿದೆ ಅವ್ರದ್ದು. ಹಾಂ, ಕಿನಿಸಿ ಕಾಣಿಸಲ್ಲ. ದಿಸ್ ಇಸ್ ಹೌ ಇಟ್ ಲುಕ್ಸ್. ಬನ್ನಿ ಹೋಗೋಣ. ಇದನ್ನೇ ಪಟ್ವೋಕಿ ಹವೇಲಿ, ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಹಾಂ, ಇಟ್ಸ್ ಅ 3 ಫ್ಲೋರ್ಡ್ ಮಂಜಿಲ್. ಆಯಿತಾ? ಇವರು ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ, ರಾಜರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ರಿಚ್ ಇದ್ರಂದರೆ ರಾಜರಿಗೇ ದುಡ್ಡನ್ನ ಲೋನ್ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರಂತಪ್ಪ. ಹಾಂ, ಬನ್ನಿ ಒಳಗೆ ಹೋಗೋಣ. ಇವರು ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ 5 ಮನೆ ಕಟ್ಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಂತೆ. ಲೆಟ್ ಅಸ್ ಗೋ ಇನ್ಸೈಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಫೈಂಡ್ ಔಟ್. ಕಮ್. ನೋಡಿ, ನಮಗೆ ಟಿಕೆಟು 150 ರೂಪೀಸ್ ಇರುತ್ತೆ. ಫಸ್ಟ್ ಪೋರ್ಷನ್ನ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಮ್ಯೂಸಿಯಮಾಗಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಯಿತಾ? ಟಿಕೆಟ್ ತಗೊಂಡು ಲೈನಲ್ಲಿ ನೋಡಿ ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಕಾಣುತ್ತಾ? बनी होगा। बोलिए भाई, आपका नाम? हाँ, कृष्णकांत। पटवा हवेली में आपका हार्दिक स्वागत है। ठीक है। तो हवेली का जो स्पेशलिटी है, पत्थर के ऊपर नक्काशी का काम है। नक्काशी का मतलब क्या होता है? कार्विंग। ओके। कार्विंग वेरी नाइस एंड द ब्यूटीफुल, लुक लाइक ए वुड बट नॉट द वुड, येलो सैंडस्टोन इज द वर्क। ओके। जितने भी झरोखों में डिजाइन बना हुआ है, अगर आपने राजस्थानी ऑर्नामेंट में लड़ी को देखा हो, कानों में, नाक में, गले में, सिर में, तो सब ऑर्नामेंटल डिजाइन में झरोखे बने हुए हैं। हिंदी में झरोखा, राजस्थानी में गोखड़ा, इंग्लिश में विंडो बालकॉनी। हवेली का मतलब हवादार घर, बड़ा बिल्डिंग। नॉर्मल जो घर होता है उसमें 3 से 4 कमरे होंगे। हवेली के अंदर क्रॉसिंग वेंटिलेशन होगा, बहुत बड़ा गेट होगा, मिरर वर्क होगा, पेंटिंग होगा, सीक्रेट लॉकर होगा, ओपन कोर्टयार्ड होगा और बहुत बड़ा टेरेस होगा। इस कारण से बोलते हैं हवेली हवा वाला घर। तो पटवा कोई जाति नहीं था, पटवा राजा ने इन्हें टाइटल दिया है, उपाधि दिया है। उपाधि क्यों दिया है? ये लोग सोने चांदी की धागों में फल्स, मोती पिरोना, गुथाई बुआई का काम, एम्ब्रॉयडरी के ऊपर जरी का काम और सोने चांदी के कुंदन वर्क के ऑर्नामेंट बना के राजा रानी के आगे नजराना और ऑल ओवर एशिया में एक्सपोर्ट करते थे। 3 हवेलियों में डिजाइन भी ऑर्नामेंटल है, तो इस कारण से बोलते हैं पटवा की हवेली। तो दिस बिल्डिंग बिल्ड बाय गुमानमल बाफना, बाफना बाय कास्ट जैन। तो उनके 5 लड़के हुए, 5 लड़कों के लिए 5 हवेली बनाया, 5 घर बनाया। जैसे एक हवेली एंट्रेंस घर से फर्स्ट, उसके बाद में सेकेंड, उसके आगे 3rd, 4th, 5 भी कंटिन्यू 5 भाई का 5 हवेली है। यह हवेली 1800 में बनना चालू हुई, 60 में कंप्लीट हुई। एक हवेली को बनने में 12 साल लगे, 5 हवेली को बनने में 60 साल लगे। हवेलियाँ बनते बनते इनका 2 पीढ़ी चला गया। जिसने काम चालू करा उसके ग्रैंड सन, मतलब दादा का सपना पोते ने पूरा किया, प्रताप चंद बाफना ने। अब इन 5 हवेली में फर्स्ट वाला जो बिल्डिंग है, जैसलमेर की लोकल कोठारी ने 1954 में 60,000 रुपये में पटवा फैमिली से परचेज कर लिया। उसके बाद में तीसरे और चौथे में आज भी पटवा सेठ लोगों का 7वां पीढ़ी निवास कर रहा है। स्टिल आर द फैमिली लिविंग हियर। दूसरा और 5वां जब 1972 में यहाँ बजाज कंपनी आया, तो बजाज ने दूसरा 5वां 2 हवेली 1,60,000 रुपये में खरीद ली। खरीदने के बाद में बजाज के साथ उसका अकाउंट था, उसने क्या किया, इन हवेलियों का एफिडेविट अपने नाम करवा दिया। पैसा कंपनी का था, तो अकाउंट ने बोला 2 बिल्डिंग ली, एक मुझे दे दो, एक आप रख लो। तो नहीं माना, दोनों में झगड़ा हो गया, केस चला गया कोर्ट में। तो 1972 से 74 2-2.5 साल केस चला। जब 74 में इंदिरा गांधी जी आई, तो उन्होंने लोकल आदमी ने इंदिरा गांधी जी को विजिट करवाया कि ये सब कार्विंग, इंटरलॉकिंग है, फोल्डिंग सिस्टम है, सीमेंट वगैरह नहीं लगा हुआ, ड्राई कंस्ट्रक्शन है। तब इंदिरा गांधी जी ने 2 हवेली परचेज करके कोर्ट से फाइन हुआ कि ASI के खाते में ये हवेलियाँ डाल के, उनके अकाउंट में पैसा डाल के 5 हवेलियों को नेशनल हेरिटेज प्रोटेक्टेड मोनूमेंट घोषित कर दिया। नो बाय नो सेल, पूरा हेरिटेज प्रॉपर्टी। वेरी गुड। एक सेकंड, उतना जमीन के नीचे 2 स्टोरी अंडरग्राउंड है, वो दिखता नहीं है, वो ज़्यादा क्राउड और कंजेस्टेड है, बंद है। तो ये लोग अफीम, सोने चांदी के बिजनेसमैन थे। जैसलमेर ट्रेडिंग सिल्क रूट था, तो ये लोग ट्रेडर्स थे। उनका मेन बिजनेस ओपीएम एक्सपोर्ट करते थे, उसके बदले ड्राई फ्रूट और सोना चांदी लेके आते थे। तो ये लोग राजाओं के बैंकर्स हुआ करते थे। ಬನ್ನಿ ಎಂಟ್ರಿ ತಗೊಳ್ಳೋಣ. ದಿಸ್ ಇಸ್ ಹೌ ವಿ ನೀಡ್ ಟು ಎಂಟರ್. ಇವ್ರನ್ನ ಗೈಡಾಗಿ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಇದೆಲ್ಲ ನೋಡಿ, ಕಾರ್ವಿಂಗ್ಸ್, ಸ್ಟೋನ್ ಕಾರ್ವಿಂಗ್ಸ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ.
It is not made of wood. Wow. Beautiful. Let's go inside. Come. जैन टेम्पल, हर हवेली में उनका पुश्तैनी जैन मंदिर होता था। तो ये वाला कक्ष पूजा पाठ के लिए हुआ करता था। Okay. तो ये पार्श्वनाथ भगवान है, गणेश है, जैनों की लोकार मंत्र है, अष्टापद जी का पेंटिंग है। और जब सेठानियों में शादी होता था तो उस जमाने में पालकी, ऊँट, हाथी, घोड़े, इस पैटर्न में शादी होता था। तो ये Okay. सब रिस्टोर मेंटेनेंस किया हुआ है। और ये वाला हाँ, ये जो हुआ था वो ओके उनके पेंटिंग है। हाँ। और यहाँ के जो राजा थे, हाँ। यादव वंश के चंद्रवंशी भाटी राजपूत हुए, जो कृष्ण भगवान के वंशज है, हाँ। यहाँ कृष्ण और राधा का पेंटिंग्स है। ओके मिरर के ऊपर पहले इसमें बेल्जियम वगैरह से रिस्टोर रिनोवेट किया हुआ है। इसके अंदर आप रुपया पैसा सोना चांदी डाल दो, ये स्लाइड यहाँ से यहाँ स्लाइड होता है। हाँ। स्लाइड होने के बाद में ऐसा वॉल बन जाएगा और वॉल पेंटिंग लगा दो, किसी को मालूम नहीं पड़ेगा इसके अंदर क्या है। ओके तो ये सेट लॉकर है। तो यानी कि इसके अंदर भी कुछ हो सकता है। नहीं, ये तो स्लाइड्स दिया हुआ है। Okay. ಓಕೆ ನೋಡ್ಕೊಂಬಿಡಿ ಡಿಸೈನ್ ಹಾಂ ಎಲ್ಲ ಗಿಜಿ ಬಿಜಿ ಐ ಆಮ್ ಸಾರಿ ಐ ಕಾಂಟ್ ಹೆಲ್ಪ್ ಇಟ್ ಹಾಂ ಅಷ್ಟು ಸಾಕಾರ ಇದ್ದ ಮನುಷ್ಯ ಅವನು ಹಾಂ ಕಮಾನ್ ಲೆಟ್ಸ್ ಗೋ ಇನ್ ಸೈಡ್ कैंडल स्टैंड, ಕ್ಯಾಂಡಲ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಓಕೆ ಓಕೆ ग्लास रिफ्लेक्शन, लाइटिंग हाँ। और ये स्टोन्स ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಲೈಟ್ಸ್ ಇರಲಿಲ್ಲಲ್ಲ कैसल में जो स्टेट था, स्टेट टाइम की वजन है, वेट है। ಹಾಂ ಹಾಂ और ये ओल्ड कॉइन्स है। Okay. तो कटवा वाज द क्लेवर मर्चेंट, हाँ। ऑल द ओल्ड कॉइन्स इन द वेट, की वेट इन द मेजरमेंट होता था। ಓಕೆ और इंडिया का फर्स्ट करेंसी कौन सा था आपको मालूम है? ನೀ इंडिया का फर्स्ट करेंसी था फूटी कोड़ी। फूटी कोड़ी। कोड़ी से कोड़ी बना, कोड़ी से दमड़ी, दमड़ी से ढेला, ढेला से टका, टका से पाई, पाई से पैसा, पैसा से आना। 16 आना होते तब 1 रुपया और 8 आना होते तब 50 पैसा, 4 आना होते तब 25 पैसा। तो ये वेट इन द मेजरमेंट होता था किंग टाइम में। वेट्स एंड मेजर्स ये बीटल नेट कटर क्या था ओ बीटल नट ओके कटर 5 सुपारी, ड्राई फ्रूट, अखरोट और अफीम कटिंग में काम में लेते थे। हाँ हाँ ನೋಡಿದ್ರಾ ಬೀಟಲ್ ನಟ್ ಕಟಿಂಗ್ ये जैसलमेर का फॉसिल्स, इसे बोलते हैं सी सेल फॉसिलाइज स्टोन। फॉसिल्स हाँ, ओके आज से 18 करोड़ वर्ष पहले, हाँ। 18 मिलियन, तो यहाँ सी था, समुद्र था। उसके बाद में ये डेजर्ट और माउंटेन में कन्वर्ट हो गया। ओके। तो सी एरिया में आपने देखा होगा बैक्टीरिया, अमीबा, ओमोनाइट्स, तो ये सब जीवाश्म में जीव जंतु है। ये नेचुरल डिजाइन है। तो इस स्टोन का स्पेशलिटी है कि आप दूध में डालोगे तो दही में कन्वर्ट होगा। तो इस पत्थर में लाइम, कैल्शियम और बैक्टीरिया के ज़्यादा से ज़्यादा अंडस मौजूद होंगे, तो दूध में डालने से दही में। ये पत्थर फतेहपुर सीकरी, आगरा का ताजमहल, जामा मस्जिद, जैन टेम्पल, हर जगह लगा हुआ है। जैसलमेर और नेगेटिव और पॉजिटिव में रिव्यू करता है। इसका गिलास लो, रात के समय पानी भर के रखो, सुबह वो पानी पियो, बीपी, पायल्स, डायबिटीज को कंट्रोल करेगा। ओ ऐसे ही बाहर वो जो लोटा लोटा बेच रहे हैं हाँ करेक्ट और करेक्ट ये वुड फॉसिल्स, लकड़ी है जो पत्थर में तब्दील हो हाँ, हाँ। गई। समुद्र था तो घना जंगल था, जैसे अर्थक्वेक आ गया, फ्लड आ गया, वो पेड़ नीचे गिर गए, बालू मिट्टी में दब गए, हजारों लाखों साल बाद वो पत्थर में कन्वर्ट हो गए। ನೋಡಿ ಅದೇ ಇಟ್ಸ್ ರಿಟನ್ ಹಿಯರ್ ये ओल्ड फैन है, रस्से से खींचने वाले, हाथ वाले, और ये 19th सेंचुरी के गॉगल्स जो मुनी मेकआउट्स का काम करते थे, नजर और धूप पे चश्मे। ನೋಡಿ ಅವ್ರದ್ದು ಗಾಗಲ್ಸ್ ಅಂತೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಾರೆ ಅಕೌಂಟಿಂಗ್ ಎಲ್ಲ गांधी जी ಬೇಕಾಗಿದೆ के टाइम के चश्मे हैं। हाँ हाँ अब इसका फैशन वापिस आ रहा है। ವಾಪಸ್ ये इनका account है। ಅಕೌಂಟ್ಸ್ ರೂಮಾ ನೋಡಿ ಅಕೌಂಟ್ಸ್ ರೂಮ್ ಹೋಗೋಣ ಬನ್ನಿ ಏನಾದ್ರು ಸಿಗುತ್ತಾ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ವಾವ್ ಡೋರ್ಸ್ ನೋಡಿ उस जमाने का डोर है, 200 साल पहले का है। ये वुड है ना ये वुड है। ओके वाव ये 19th सेंचुरी का फर्नीचर जो बेल्जियम से लाया हुआ है। Okay. उनका फर्नीचर है, बेल्जियम ग्लास का कोटिंग है। हाँ। वो जीरोक्स कॉपी, वो जेरोक्स मशीन हाँ वो जीरोक्स मशीन Okay. कार्बन लगा हुआ। और ये 80 साल पुराने पंखे 1935 के 80 साल कितना होता है 80 80 इयर्स ओके तब करंट था क्या नहीं, राजा के टाइम में जनरेटर वाला इलेक्ट्रिसिटी आ गया हाँ। था। लॉट ऑफ से टाइम, मतलब शाम के समय चालू रहता था, ओके तो ज़्यादा गर्मी में यूज करते थे। ನೋಡಿ ಆಗಿನ ಕಾಲದ ಕ್ಲಾಕ್ ನೋಡಿ ये क्लॉक है, ಹಾಂ 2 बार चैन खींचना पड़ता है तो ये घड़ी चलता है। ಓ ಚೈನ್ ಎಳಿಬೇಕಂತ ನೋಡಿ ಇದನ್ನ ಕಮಾನ್ ಅವ್ರದ್ದು ಡ್ರೆಸ್ಸಸ್ ನೋಡಿ साड़ी सब नया रखा हुआ है। हाँ। जब जैन लोगों की औरतों को पूजा पाठ में जाना हो तो फोटा डोरिया, पूजा दर्शन
पिंक पॉलिशिंग ये सब ऑल नया है, ये नया है। वो पुराना का नहीं है। नहीं, पुराना नहीं है, कॉपीराइट नया पूरा। ओके ओके और ये बनारसी शादी के ನೋಡಿ ಇದೆಲ್ಲ ಇವಾಗಿನ ಕಾಲದೇ ಅಂತ ಅದು पटवा जो टाइटल दिया था, हाँ। तो ये लोग सोने चांदी की धागों में पल्स मोती पिरोने का काम, तो ये मोतियों का मंगलसूत्र है। हाँ। और ये कुंदन वर्क है, कुंदन का काम आज भी यहाँ का फेमस है, ओके। जो सुनारों की गली में होता है, हाँ। फॉरेन कंट्री में भी एक्सपोर्ट होता है, क्योंकि जैसलमेर आज भी बैकवर्ड इलाका है, हाँ। यहाँ मेडिकल कॉलेज नहीं है, इंजीनियरिंग कॉलेज नहीं है, नहीं है? नहीं बिल्कुल नहीं है। ओके। तो यहाँ कुंदन का काम सीखते हैं, और उसके बाद में फॉरेन कंट्री में कल्याण कनिक ज्वेलर्स में एक्सपोर्ट, क्योंकि यहाँ का जो मेकिंग चार्ज है 30 से 40 रुपये प्रति ग्राम हाँ। सबसे सस्ता है। और सुनारों की गली में ज्यादा, क्योंकि उन्हें रेंट और टैक्स नहीं देना पड़ता है, हाँ। घर में ही काम होता है। Very good. उद्योग केंद्र। और ये बाल्टी तो ऑल टाइम में लेडी का फेस ओपन नहीं होता था, गुंडा हाँ, हाँ। साइडों में जो हुक्स है कपड़े से कवर करके सेठानी को बाहर और शादी में यूज होता था, Okay. जो पेंटिंग में दर्शाया है कम्बोट। ओह पूर्ण से सेठ सेठानी ब्रिटिश लोगों के लिए फोल्डिंग वाला साइकिल जो अंग्रेजों के टाइम का है। ओके। ये रूम के अंदर रूम है, कुछ कमरे गर्मी में ठंडे, कुछ सर्दी में गर्म, तो ये क्लाइमेट के हिसाब से हवेली बना हुआ है, वाह। क्लाउड और वेदर के हिसाब से। वेरी गुड। ये कैसे निकलता था बाद में, कैसे क्लीन करते थे? क्लीन STSC वाला आता था व्यापार ओके ನೋಡಿದ್ರೆ ವೆಸ್ಟರ್ನ್ ಟಾಯ್ಲೆಟ್ के लॉक से, जैसे आपने बड़े गेट में एंट्री किया, 5 हवेली है, हाँ। तो 5 हवेली में मेन गेट में अंडरग्राउंड में ये सब लॉक्स यूज होता था। ये सब घर और के ये छोटे छोटे कबर्ड्स में, अलमारियों में ನೋಡಿ ಲಾಕ್ ಸಿಸ್ಟಮ್ ये? तो सेठानी का हाँ। लॉक एंड की, इसमें 2 चाबी है, ओके। एक वाइफ के पास एक हस्बैंड के पास, दोनों चाबी एक साथ होगा हाँ। तो ये लॉक ओपन होगा। अगर हस्बैंड वाइफ में झगड़ा हो गया, किसी को कुछ नहीं मिलेगा, तो पटवे लोग बैंकर्स थे, हाँ। राजा को पैसा फाइनेंस करते थे, जिसे बैंक में जॉइंट अकाउंट। ನೋಡಿದ್ರ ಹಸ್ಬೆಂಡ್ ವೈಫ್ ಹತ್ರ ಒಂದೊಂದು ಕೀ ಅಂತೆ, ಇಬ್ರು ಏನೋ ಜಗಳ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಏನೂ ಸಿಗಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ खुद से सेठानी एस्ट्रोलॉजी में विश्वास करते थे, ज्योतिष में, तो ये राशिफल और वास्तु के हिसाब से ताले हैं, राशिफल और वास्तु के हिसाब से। ಓ ಓಕೆ और ये कैमल के ऊपर यूज होता है बैठने के लिए, इनका जो बिजनेस चलता था कैमल कारों द्वारा। हाँ। कैमल है जो डेजर्ट का शिप है। ನೋಡಿ ಕೆರೋಸಿನ್ ಸ್ಟವ್, ಓ ನೂಡಲ್ ಮಾಡೋ ಮೆಷೀನಾ, ಆವಾಗಲೇ ನೂಡಲ್ ಮಾಡೋ ಮೆಷೀನ್. ಸಿ ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಇಸ್ ರಿಟರ್ನ್ ಹಿಯರ್, ಐ ಡೋಂಟ್ ನೋ ವೈ ಐ ಟುಕ್ ದಿಸ್ ಗೈಡ್. ನೋಡಿ ಸ್ಟವ್ ಅಲ್ಲಿ ಆಯ್ತಾ, ದಿಸ್ ಇಸ್ ಲೆಮನ್ ಜ್ಯೂಸರ್ ಮತ್ತೆ ಆರೆಂಜ್ ಜ್ಯೂಸರ್. ಐ ಆಮ್ ಸೂಪರ್ ಇಂಪ್ರೆಸ್ಡ್. ಸಿ ಬಾಣ್ಲಿ 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 ನೋಡಿ, बाजरा वगैरह खींच वगैरह बनाते हैं, उसको ऐसे ऐसे यहाँ बनाया जाता है ऐसे। तो जैसे गेहूं वगैरह साफ करने के लिए ಕಾಣಿಸುತ್ತಾ? ಡೈನಿಂಗ್ ಅವನ ಬನ್ನಿ ಎಂಟ್ರಂದ್ರ ಅಡುಗೇನು ಮಾಡಿಲ್ಲ. डाइनिंग रूम, जब गेस्ट लोग आते थे उन्हें राजस्थानी कल्चर में बैठ के ये लोग खाना खिलाते थे। अंदर लेडीज खाती थी, बाहर जेंट्स। और ये ಓ ಐಸ್ ಬಾಕ್ಸಾ? आइस बॉक्स गर्म पानी के लिए, ಓಕೆ टी एंड कॉफी के लिए, हाउस में आज भी यूज होता है। ओके स्टीम कुकर, ओ। लंच, फायर, चिलिंग वुड का होता था, वो पिकल्स के लिए और पिकल्स के लिए। ओके ऊपर का क्या है? चिलिंग वुड का है ना। ನೋಡಿ ಲೇಡೀಸ್ ಅವ್ರು ಕೂತ್ಕೊಂಡು ತಿನ್ನಕ್ಕೆ ಜಾಗ, ಅವರು ಪಾಪ ಚಿಕ್ಕ ಜಾಗ. ಬನ್ನಿ जब बाहर से गेस्ट मर्चेंट या अंग्रेज आते थे, जो सिटी उस जमाने में पूरा डेजर्ट था, तो उनके एंटरटेनमेंट के लिए फ्लॉक डांस वगैरह ऑर्गेनाइज करते थे। जब आप लोग शेंडली जाओगे डेजर्ट, तो ये सब म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स आपको वहाँ देखने को मिलेगा। मोरचन, शहनाई शादी में, अलगोजा, खड़का, टक टक टक, हाँ। सबसे पहले नारद ने बजाया, नारायण नारायण, नड, सिंधी सारंगी, कमाईशा, रावण अच्छा, गदर एक ट्रेन कथा में, ये मंजीरा चिमटा आगे और ये तंबूरा, ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಇದೆ, ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಇಸ್ ಡಿಸ್ಪ್ಲೇ. रावण था। और ये ट्रांसपोर्टेशन लगेज के लिए होता था। ये ऐसे करते थे ना ये. मंजीरा चिमटा, साधु हाँ, सन्यासी correct. मंदिर में। और नीचे जो है आपने आउटसाइड में कार्विंग देखा हवेली में, हाँ इसमें होता we था. are the proud to give the accept to this heritage monument. So these tools making are heavily from the carving. So these tools used from the heritage carving. ನೋಡಿ ಇದು ಇಂಟರ್ಲಾಕಿಂಗ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಅಂತೆ. ದಿಸ್ ಇಸ್ ಮೇಡ್ ಆಫ್ ಲೇಡ್. ಇಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ದಿಸ್ ಡ್ರಿಲ್ ಹೋಲ್, ಇದನ್ನ ತಳ್ಳಿಬಿಟ್ಟು ದೇ ವುಡ್ ಲಾಕ್ ಇಟ್ ವಿತ್ ಕೌಡಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಆಲ್ ದಟ್. ಅವಾಗೆಲ್ಲ ಸಿಮೆಂಟ್ ಗಿಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಯೂಸ್ ಮಾಡೇ ಇಲ್ಲ. ಲುಕ್ ಅಟ್ ದಿಸ್. ಡ್ರಾಯಿಂಗ್ ರೂಮ್ ಬಂದ್ಬಿಟ್ರಾ?
ಇವ್ರ ಡ್ರಾಯಿಂಗ್ ರೂಮ್ ಹೆಂಗಿದೆ ನೋಡೋಣ ಒಂದು ನಿಮಿಷ. ಕೆರೋಸಿನ್ ರೂಮ್ ಹೀಟರ್. वो फ्रिज ಓ ಫ್ರಿಡ್ಜ್ ತಾ. ಓ ಓಕೆ. 90-30 का है, वो भी इलेक्ट्रिसिटी से भी जनरेट होता है हाँ और केरोसिन से भी चलता था. 90-30 मेड बाय जापान. ये सीलिंग पूरा वुड का है, गोल्ड फॉइल वर्क है, ईरान के कारीगर द्वारा पेंटिंग से रिस्टोर किया हुआ है. तो ये ड्राइंग रूम था वीवीआईपी ऑफिसर्स और ब्रिटिश लोगों के लिए. ये जगह. हाँ, और बीच में पार्श्वनाथ है, यहाँ ड्रैगन है, डायनासोर, चाइनीज एनिमल्स. इसमें क्या होता था? तो सूरा अफीम का पानी और वाइन डाल के वेलकम. ओ उसमें ओपियम मेडिसिन में भी यूज होता है, पेन किलर भी होता है. ಇದು ಆಸ್ಟ್ರೋ ಲ್ಯಾಬ್ ಅಂತೆ. ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ವಾಸ್ತುಶಾಸ್ತ್ರ ಎಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ಇಫ್ ಯು ಲುಕ್ ಎಟ್ ದಿಸ್ ನಮ್ಮ ಸೋಲಾರ್ ಸಿಸ್ಟಮ್ इसमें में उर्दू लैंग्वेज है. इसमें उर्दू है. ओह उर्दू फारसी जो अरब कंट्री तक इनका बिजनेस था. ये उस जमाने के बिल गेट्स और अंबानी थे. ಕೇಳಿಸ್ತಾ? ಬನ್ನಿ ಹೋಗೋಣ. पोस्ट कार्ड लेटर. ओके. जब ईस्ट इंडिया कंपनी आ गया, इंडियन पोस्टल चालू हो गया. हाँ. इंडिया में जो पोस्ट ऑफिस चालू हुआ था 1837 हाँ. ब्रिटिश टाइम में. ओके. ये लेटर विक्टोरिया एडवर्ड और किंग जॉर्ज के टाइम के लेटर है. तो ऑल आर एशिया 350 शॉप्स, ड्राई फ्रूट, स्पाइस, वुडन, एलिफेंट, आइवरी, ओपियम, गोल्ड, सिल्वर, ये लोग मिस कर दिए पोस्ट कार्ड का. ಓಕೆ. अब आ गया व्हाट्सएप, फेसबुक. ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಟೋಪೀಸ್ बट ಇವ್ರದೇ ಒಂದು उस ಸ್ಟೈಲ್. जमाने में सब रूम्स रहने के लिए होता था. बहुत बड़ा फैमिली था, आज भी बड़ा ही फैमिली है. हाँ. यहाँ फॉर्मल ज्यादा आता था. यहाँ टूरिस्ट अट्रैक्शन के हिसाब से इंडिया का कल्चर दिखाने के लिए टर्बन्स ऑफ इंडिया, पगड़ी और सफा रखा हुआ था. ऑल टाइम आदमी का जो पहचान होता था कास्ट और एरिया के हिसाब से, जैसे राजपूत है, ब्राह्मण है, मुस्लिम है, मुनीम है, फार्मर है, बिश्नोई है, जाट है, चौधरी है, पटेल है. मल्टीपल में भी यूज होता है, शादी में भी यूज होता है. पगड़ी आदमी का हॉनरेबल सम्मान, इज्जत भी होता है. ये सब ओल्ड कैमरा था. ये हाँ 1875 का कैमरा है जो मेड बाय इंग्लैंड का है. इसी कैमरे से फोटो कॉपी किया हुआ है. 2 नंबर वाला बिल्डिंग है. हाँ, next second वाला, हाँ. ऑनर लोग विंडो बालकनी में स्टैंड है. और ये नीचे पूरा डेजर्ट है, सैंड है. सैंड के ऊपर हवेली बना हुआ है. ये हवेली का गेट है. ये 5 बिल्डिंग्स है. इस ये पिक्चर सब सेंट का था क्या? ये परफ्यूम के लिए सेंट परफ्यूम. का था. हाँ. ನಿಮ್ಗೆ ಜೋಧ್ಪುರದ ಒಂದು ಕ್ಲಾಕ್ ಟವರ್ ತೋರಿಸ್ತೆ ಗೊತ್ತಾ? ಅದ್ರದ್ದು ಮಾಡೆಲ್ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿದೆ. तो ये मॉडल का कॉपीराइट किया हुआ है 20 साल पहले. ವಾವ್. ನೋಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅದ್ರ ಜೋಧ್ಪುರದ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ಕೊಂಡ್ ಬನ್ನಿ. क्या बोले थे आपने? ये इनका प्लेन रूम, एंटरटेनमेंट कक्ष, मनोरंजन कक्ष. ओ तभी चेस खेलते थे ये लोग. फ्री टाइम में चेस, चौपड़ गेम्स खेलते थे. ओ इसको क्या बोलते हैं? इसको चौसठ बोलते हैं. चौसठ. एक चौपड़ आता है जो महाभारत में दिखाया है. करेक्ट. और ये मुगल पेंटिंग है. हाँ. कबड़ बना हुआ है. ये हिंदू पेंटिंग. ओ कपबोर्ड के ऊपर पेंटिंग. बिल्कुल कबड़. ओके. आराम से देखा तो दिखता ही नहीं है. और ये सेठ जी है तो 200 साल पहले फोटोग्राफी नहीं था. हाँ. इमेज इन पटना के आधार पर पेंटिंग है. तो दिस बिल्डिंग बिल्ड बाय गुमानुल बाफना. Okay. 5 लड़के, अकाउंटेंट, अफीम का थाली, सोने चांदी की सिक्के, थार का डेजर्ट. अभी इनका फैमिली कोटा, बॉम्बे, उदयपुर, यूएसए, एमपी, एक फैमिली जैसलमेर में है. इंडिया पाकिस्तान का डिवाइडेशन हो गया, सिल्क रूट खत्म हो गया, जैसलमेर में अकाल बढ़ गया, ओपीएम के ऊपर बैन लग गया और समुद्री जहाजों द्वारा, बंदरगाहों द्वारा बिजनेस चालू हो गया. तब इन्हें माइग्रेट होकर बड़े बिजनेस के लिए बाहर जाना पड़ा. बाहर रुपए पैसों की जरूरत पड़ी. इनका 5वां 6ठा पीढ़ी आया, जैसलमेर बैकवर्ड हो गया था. तब इन्होंने यहाँ नगद सेठ और बजाज को हवेली बेचना. एट ए टाइम इंदिरा गांधी जो ने हेरिटेज बना दी, प्रोटेक्टेड. ಟೆರೆಸ್ ಬಂದ್ರೆ ವಿ ಗೆಟ್ ದಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ವ್ಯೂ. ಕಾಣುತ್ತಾ? ದಟ್ ಇಸ್ ಅ ಫೋರ್ಟ್, ಜೈಸಲ್ಮೇರ್ ಫೋರ್ಟ್. ನೀವು ಲಾಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ಬೋದು. ಹಾಂ, ಲುಕ್ ಎಟ್ ಎಲ್ಲ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಸ್ ಆರ್ ಆಫ್ ಸೇಮ್ ಕಲರ್. ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಇಸ್ ಆಫ್ ಸೇಮ್ ಕಲರ್. ಐ ಆಮ್ ಸೂಪರ್ ಇಂಪ್ರೆಸ್ಡ್ ವಿತ್ ದಿಸ್. ಇದ್ರದ್ದೊಂದು ಫೋಟೋ ಬೇಕಲ್ಲ, ಈ ಥರದ ಫೋಟೋ ನಂಗೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಇದು ವುಡ್ ಅಲ್ಲ ಮೈ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ದಿಸ್ ಇಸ್ ಫುಲ್ ಸ್ಟೋನ್. ನೋಡಿ ಸ್ಟೋನ್ ವರ್ಕ್ ಅಲ್ಲಿ ಹೌ ಇಟ್ ಇಸ್ ಡನ್. ಬ್ಯೂಟಿಫುಲ್, ಯಾ ಸ್ಮೂತ್. ನೋಡಿ ಇದು ಕಾರ್ವಿಂಗ್ಸ್ ನೋಡ್ಕೊಂಬಿಡಿ. ಇಟ್ಸ್ ಸೋ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್. ಇಫ್ ಯು ನೋಟಿಸ್ ಆನ್ ಮೈ ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮ್ ರೈಟ್, ನಮ್ಮ ಎಲಿಫೆಂಟ್ ಇದನ್ನ, ಇದು ಸುದರ್ಶನ್ ಚಕ್ರನ
ದಿಸ್ ಇಸ್ ಪೀಕಾಕ್ ये पीकॉक है पिकॉक पिकॉक आयता डक ಇಲ್ಲಿ वेयर इज द डक डक का था हाँ डक कहाँ है हाँ ओ डक ये सेम दिखता है ना वो डक और ये सेम दिखता है स्टाइल छोटा है ना हाँ। हिसाब से ये सामने देखो ये डक है हाँ ನೋಡಿ ಹಿಂಗೆಲ್ಲ ವಾಟ್ ದೇವ್ ಡನ್ ದಿಸ್ ಇಸ್ ಆಲ್ ಮೇಡ್ ಆಫ್ ಯೆಲ್ಲೋ ಸ್ಯಾಂಡ್ ಸ್ಟೋನ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಯಾ ನಿಂಗೆ ಮಿಸ್ ಮಾಡೋದು ನೋಡಿ ನಮ್ಮ ಸೆಂಟ್ರಲ್ಲಿ ಗಣೇಶ ಕೂತ್ಕೊಂಡವನೆ ಹಾಂ ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಆಯ್ತಾ ದಿಸ್ ಇಸ್ ವೇರ್ ದೇ ಯೂಸಿಂಗ್ ಇಟ್ ಫಾರ್ ಶಾಪಿಂಗ್ ಅಂಡ್ ಆಲ್ ದಿಸ್ ಸ್ಟಫ್ ಓಕೆ ನೌ ಇಸ್ ದ ಟೈಮ್ ಟು ಎಂಟರ್ ಎಕ್ಸಿಟ್ ದ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿ ಅದರ್ ಪ್ರಾಪರ್ಟೀಸ್ ಬನ್ನಿ ಪೀಸ್ ಆಫ್ ಆರ್ಕಿಟೆಕ್ಚರ್ ನೋಡಿ ಹೌ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಇಟ್ ಇಸ್ ಡನ್ ಯಾ ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ನಿಮ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತಾ ಪಾರಿವಾಳ ಲೆಫ್ಟಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತಾ ಝೂಮ್ ಮಾಡ್ಬೇಕಾ ಪಾರಿವಾಳ ಕಾಣುತ್ತೆ ಇವಾಗ ಅದ್ರ ಕೆಳಗೆ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಪೀಕಾಕ್ ಕೂತ್ಕೊಂಡಿದೆ ಅದು ಡಾನ್ಸಿಂಗ್ ಪೀಕಾಕ್ ಅಂತ ಲುಕ್ ಇಟ್ ದ ಪೀಸ್ ಆಫ್ carvings on a stone beauty this is the 5ನೇ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಇದು ಓಕೆ ಆ್ಯಂಡ್ ನೀನು ಒಮ್ಮೆ ಮಾತಾಡ್ದ ನೋಡಿ ಇದೆಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಬರೆದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಓಕೆ ಇದರಲ್ಲಿ ಏನಿಲ್ವಂತೆ ಇಸ್ ಎಂಟಿ ಆಯಿತಾ ಥರ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸೆಕೆಂಡಲ್ಲಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇದ್ದಾರೆ ಸೊ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಎಂಟರ್ ದೇ ಸೊ ದಟ್ಸ್ ಅಬೌಟ್ ಇಟ್ ಇವಾಗ ನೋಡಿದ್ದಲ್ಲಿ ದಿಸ್ ಹೌ ಇಟ್ ಇಸ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಗೋನ್ ಟೇಕ್ ಇಟ್ ಟು ಗಡಿ ಸಾಗರ್ ಲೇಕ್ ಆಯಿತಾ ಆ್ಯಂಡ್ ಐಮ್ ನಾಟ್ ಟು ಶ್ಯೂರ್ ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಮೈಟ್ ಗೋ ಲಾಂಗ್ ಸೊ ಯು ಮೈಟ್ ಗೆಟ್ ದಿಸ್ ಇನ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಪಾರ್ಟ್ಸ್ ಆಯಿತಾ ನಾನೇ ನೋಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಸುಮ್ಮನೆ ನಾನು ಗೈಡ್ ತೊಗೊಂಡು ತಲೆಲ್ಲ ಕೆಟ್ಟೋಯ್ತು ಬನ್ನಿ ಇವಾಗ ಗಡಿ ಸಾಗರ್ ಲೇಕ್ ಹೋಗೋಣ ಇಲ್ಲಿಂದ ಏನೋ ವ್ಯೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ಒಳಗೆ ನೋಡೋಣ ವಾಟ್ ಈಸ್ ಸೊ ಬಿಗ್ ಡೀಲ್ ಅಬೌಟ್ ಇಟ್ ವೈ ಡು ಪೀಪಲ್ ಗೋ ಟು ಗಡಿ ಸಾಗರ್ ಲೇಕ್ ಆಯಿತಾ ಸನ್ ಇಸ್ ಸ್ಟ್ರೈಟ್ ಆನ್ ಮೈ ಫೇಸ್ ಒನ್ ಥಿಂಗ್ ಯು ನೀಡ್ ಟು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ವಾಟ್ ಐ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇಸ್ ನಾವು ಜೈಸಲ್ಮೇರ್ ಅಥವಾ ರಾಜಸ್ಥಾನ್ ಬರ್ತೀನಂದರೆ ಮೌಂಟ್ ಅಬು ಜಾಗ ಬಿಟ್ಟು ಮಿಡ್ ಅಕ್ಟೋಬರಿಂದ ಮಿಡ್ ಜಾನ್ವರಿ ತನಕ ಬರೋದು ಇಸ್ ಓಕೆ ಬಟ್ ಎನಿ ಟೈಮ್ ಬಿಫೋರ್ ದಟ್ ಆರ್ ಆಫ್ಟರ್ ದ್ಯಾಟ್ ಟೆಂಪ್ರೇಚರ್ಸ್ ಆರ್ ಇನ್ ದ ರೇಂಜ್ ಆಫ್ ಅಪ್ವರ್ಡ್ಸ್ ಆಫ್ 50 ಡಿಗ್ರೀಸ್ ಮೇಲೆ ಇರುತ್ತೆ ದಟ್ ಸಮಥಿಂಗ್ ದ್ಯಾಟ್ ನಾವು ಆ್ಯಸ್ ಸೌತ್ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ವಿಲ್ ಫೈಂಡ್ ಇಟ್ ವೆರಿ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಟು ಹ್ಯಾಂಡಲ್ ಇಟ್ ಓ ನಾಟ್ ಬ್ಯಾಡ್ ಯಾ ಬೋಟಿಂಗ್ ಹೋಗ್ಬೇಕಾ ಅಥವಾ ವಾಕಿಂಗ್ ಆನ್ ಲೇಕ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಬ್ಯಾಡ್ ಇಟ್ಸ್ ಕ್ವೈಟ್ ಬಿಗ್ ಆಯಿತಾ ಒಂದು ರೌಂಡ್ ಹೋಗೋದಾ ಫುಲ್ ಒಂದು ರೌಂಡ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಬರಲ್ಲ ನಡ್ಕೊಂಡು ಐ ಥಿಂಕ್ ಐ ಶುಡ್ ಟ್ರೈ ದ್ಯಾಟ್ ಲೆಟ್ಸ್ ಗೋ ಫಾರ್ ಅ ವಾಕ್ ಕಮ್ ಬನ್ನಿ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟೆ ವಿ ಜಸ್ಟ್ ಗೋನಾ ಎಂಟರ್ ಹಿಸ್ಟಾರಿಕಲ್ ಛತ್ರಿ ಆ್ಯಂಡ್ ಹೇಲೂರ್ ಜೈಸಲ್ಮೇರ್ ವ್ಯೂ ನೋಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ ಆಯಿತಾ ಅಲ್ಲಿ ಕ್ರೌಡೆಡ್ ಅಂತ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದರೆ ಇಲ್ಲೂ ಕ್ರೌಡೆಡ್ ಅಲ್ಲಪ್ಪ ವಾಟ್ ಇಸ್ ಆಲ್ ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ಟೆಂಪಲ್ ಹಿಯರ್ ಜೂತ ಉತ್ತಾರಣ ಟೆಂಪಲ್ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡಲಿ ಹೋಗ್ಲ ಬೇಡ ವಾಟ್ ಯು ಸೇ ಪೀಪಲ್ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬಂದಂಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ನನಗೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಎಲ್ಲೋ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಇದೇ ಥರ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ನಾ ಅಂತ ನನಗೆ ಜ್ಞಾಪಕನೇ ಇಲ್ವಲ್ಲ ವೈ ಐ ಆಮ್ ಫರ್ಗೆಟಿಂಗ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಈ ಥರನ ಎಲ್ಲೋ ಬೇರೆ ಕಡೆನೂ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಐ ಆಮ್ ಡೆಟ್ ಶ್ಯೂರ್ ಅಬೌಟ್ ಬಟ್ ಐ ನಾಟ್ ಶ್ಯೂರ್ ಇಫ್ ಇಟ್ ಇಸ್ ದಿಸ್ ಪ್ಲೇಸ್ ಜೈಸಲ್ಮೇರ್ ಅಂತೂ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಬಟ್ ಐ ಕಾಂಟ್ ರಿಮೆಂಬರ್ ದಿಸ್ ಪ್ಲೇಸ್ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದೆಲ್ಲ ಕ್ಯಾಪ್ಚರ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಾ ಒಳಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾ ನಿಮ್ಮನ್ನ ಟೆಂಪಲ್ಗೆ ಇಲ್ಲಿಂದನೇ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ಓಕೆ ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಗೋನ್ ಗೋ ಎನಫ್ ಆಫ್ ಟೆಂಪಲ್ಸ್ ನೆನ್ನೆ ನೋಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನೋಡಿ ನೀವು ಎಷ್ಟು ಟೆಂಪಲ್ ನೋಡೋದಪ್ಪ ನೋಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನೋಡಿ ಆ ಜೈಸಲ್ಮೇರ್ ಫೋರ್ಟ್ ಅಂತ ನಿಮಗೆ ಹಾಕಿದ್ದೀನಿ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಆಯಿತಾ ಇಲ್ಲಿ ಛತ್ರಿ ಅಂದರೆ ಏನು ಗೊತ್ತಾ ಛತ್ರಿ ಅಂದರೆ ಬೇಸಿಕ್ಲಿ ಯಾರ್ದಾದ್ರು ಸಮಾಧಿ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಇದೆಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಕಟ್ತಾರೆ ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ಬೇಸಿಕ್ಲಿ ದೇ ಕಾಲ್ ದಿಸ್ ಛತ್ರಿ ಹಿಯರ್ ಇನ್ ರಾಜಸ್ಥಾನ್ ಓಕೆ ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ದರ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಮಚ್ ಹಿಯರ್ ಬೋಟಿಂಗ್ ಬಿಟ್ಟರೆ ದರ್ ಇಸ್ ಆಬ್ಸಲ್ಯೂಟ್ಲಿ ನಥಿಂಗ್ ಮಚ್ ಹಿಯರ್ ವಿ ಡೋಂಟ್ ಹ್ಯಾವ್ ಟು ಸ್ಪೆಂಡ್ ಮೋರ್ ಟೈಮ್ ಆನ್ ದಿಸ್ ಸೊ ಲೆಟ್ಸ್ ಗೋಯಿಂಗ್ ಆಯಿತಾ ಇನ್ನೊಂದು ಪ್ಲೇಸ್ ಇದೆ ಬಡ ಬಾಗ್ ಅಂತ ವೇರ್ ಇದೇ ಥರನೇ ಬಟ್ ದಟ್ ಈಸ್ ವೇರ್ ಆಲ್ ದ ಕಿಂಗ್ಸ್ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಟಾಪ್ ಲೆವೆಲ್ ಹೈಯರ್ಕಿ ಇದ್ರಲ್ಲ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಸಮಾಧಿ ಬಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಲೈಕ್ ಸಮಾಧಿ ಥರ ನಾವು ಸಮಾಧಿಗೆಲ್ಲ ಹೋದರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತೀವಿ ಗೊತ್ತಾ ಆ ಥರ ಅಲ್ಲ ದ್ಯಾಟ್ ಛತ್ರಿ ಈ ಥರ ಇರುತ್ತೆ ಈ ಥರ ಕಾಣುತ್ತಾ ದೇವಡ ಕವರ್ಡ್ ಇಟ್ ಆ್ಯಂಡ್ ದೇವಡ ಮಾನ್ಯುಮೆಂಟ್ ಥರ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಸೊ ಲೆಟ್ ಅಸ್ ಗೋ ಟು ದ ಪ್ಲೇಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿ ಹೌ ದಟ್ ಇಸ್ ಓಕೆ
ಈ ವಿಂಡ್ ಮಿಲ್ಸ್ ನೋಡಿ, ಐ ಆಮ್ ಕ್ವೈಟ್ ಸರ್ಪ್ರೈಸ್ಡ್ ಬಿಕಾಸ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ದೇ ವಿಲ್ ಹ್ಯಾವ್ ಅ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಬೇಸಲ್ಲಿ ಅಲ್ವಾ. ನೋ, ದಿಸ್ ಇಸ್ ಸೀ ಥ್ರೂ. ಲುಕ್ ಅಟ್ ದಿಸ್. ಐ ಆಮ್ ಇಂಟ್ರೀಗ್ಡ್. ಯಾ, another thing I should tell you, I am in the middle of the desert. ಆಯ್ತಾ, ವೆದರ್ ಮಾತ್ರ ಹೊಡಿತಿದೆ, ಚಳಿ ಅಂದ್ರೆ ಚಳಿ. ಓಕೆ, ಲೆಟ್ಸ್ ಗೋ. ಬಡ ಭಾಗಕ್ಕೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೀವಿ ನೋಡಿ. ಈ ಟಿಕೆಟ್ ಸೇಲ್ಸ್ ಆಗತ್ತಲ್ಲ, ದೇ ಯೂಸ್ ಇಟ್ ಫಾರ್ ರೆಸ್ಟೋರೇಷನ್. ಅಂದ್ರೆ ಇದನ್ನ ಕಾಪಾಡಿ ಇದನ್ನ ಸರಿಗೆ ಇಟ್ಕೋಬೇಕಂತ. ಸೆನೆಟರ್ ಪ್ಯಾಸ್ ಅಂದ್ರೆ ಬೇಸಿಕ್ಲಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ರಾಜರುಗಳದ್ದು ಸಮಾಧಿ. ಆಯ್ತಾ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರೀ ವೆಡ್ಡಿಂಗ್ ಶೂಟ್, ಮೂವೀಸ್ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಚ್ಚನ್ ಪಾಂಡೆ ಆ ಥರ ಎಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ಆಗಿದೆ ಅಂತೆ. ಸೊ ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ಪ್ಲೇಸ್ ಫಾರ್ ಶೂಟಿಂಗ್, ಮೂವಿ ಶೂಟಿಂಗ್ ಸ್ಪಾಟ್. ಇಲ್ಲಿಂದ ನೋಡೋಕೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ನಿಮ್ಗೆ ಝೂಮ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ ರೀ ಹೆಂಗ್ ಕಾಣುತ್ತೆ. ಕ್ಲಾಸ್ ಆಗಿಲ್ಲ, ಇಟ್ಸ್ ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್ಲಿ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಯಾರ್. ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಶೂಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸಮಾಧಿಯಲ್ಲಿ. ಲುಕ್ ಅಟ್ ಎವ್ರಿವೇರ್, ದೇರ್ ಇಸ್ ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್ಲಿ ನಥಿಂಗ್. ಕಾಣುತ್ತಾ? ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗಿಲ್ಲ. ನಾನು ಏನೋ ಅನ್ಕೊಂಡೆ, ಅಪ್ಪ ಯಾರೇ ಸಮಾಧಿಗೆ ಹೋಯ್ತಾರೆ, ನಾನು ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಸಮಾಧಿಗೆ ಹೋಗಲ್ಲ ನಾನು ಅನ್ಕೊಂತಾ ಇದ್ದೆ. ಬಟ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಲ್ಲ, ಹೆಂಗೆ ದಟ್ ಬಡಿ ಸಾಗರ್ ಲೇಕ್ ಹೋದೆಲ್ಲ, ಸೊ ಅದೇ ಥರನೇ ಹೋಗಿ ನೋಡ್ಬಿಡೋಣ. ಅದ್ರಲ್ಲಿ ಡಿಸಪಾಯಿಂಟ್ ಆಯ್ತು ನನಗೆ. ಆ ಲೇಕ್ ನಮ್ಮ ಇದೇ ಲೇಕ್ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಯಾವುದು ನಮ್ಮ ಹಲ್ಸೂರ್ ಲೇಕ್, ಕುಕ್ನಳ್ಳಿ ಕೆರೆ ಮೈಸೂರಲ್ಲಿ, ಅವುಗಳು ಎಷ್ಟೇ ಬೆಟ್ರ್. ಆಯ್ತಾ, ನೋಡಿ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಬನ್ನಿ ಗಾಡಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀನಿ ರೀ. ಗಾಡಿ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ಟು ಆಯ್ತಾ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ರೌಂಡ್ ಹೊಡ್ಕೊಂಬರೋಣ ಬನ್ನಿ. ಇವಾಗ ನೋಡಿ ಹೌ ಇಟ್ ಲುಕ್ಸ್, ಕ್ಲಾಸ್, ಬ್ಯೂಟಿಫುಲ್. ಆಯ್ತಾ, ಎಲ್ಲ ಛತ್ರಿ ನೋಡ್ತಿರಲ್ಲ, ಛತ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಅಂಬ್ರೆಲ್ಲ ತರ ಮೇಲ್ಗಡೆ ಇದಾವಲ್ಲ ಎಲ್ಲ, ಅದ್ರ ಕೆಳಗಡೆ ಎಲ್ಲ ಒಂದೊಂದು ಸಮಾಧಿಗಳವೆ, ಎಲ್ಲ ರಾಜರು ರಾಣಿಯವ್ರದ್ದೆಲ್ಲ. ಈ ಡೆಸರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ನನಗೆ ಒಂದು ಏನ್ ಗೊತ್ತಾ ಕಾಣಿಸಿದ್ದು, ಸಿ ಇಲ್ಲಿ ವೆಜಿಟೇಷನ್ ಇಲ್ಲಿ ಬೆಳೀತಾ ಇರೋದು ನನಗೆ, ದಟ್ ಇಸ್ ಅ ಮೋಸ್ಟ್ ಸರ್ಪ್ರೈಸಿಂಗ್ ಥಿಂಗ್ ಫಾರ್ ಮೀ. ಮೋಸ್ಟ್ ಸರ್ಪ್ರೈಸಿಂಗ್ ಅದೊಂದೇ ಅಲ್ಲ, ಯು ಲುಕ್ ಅಟ್ ಆಲ್ ದಿಸ್. ವಾವ್, ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಮ್ಯಾನ್, ಬ್ಯೂಟಿಫುಲ್. ಬನ್ನಿ ಎಂಟ್ರ್ ಆಗೋಣ. ಯು ವಿಲ್ ಜಸ್ಟ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ವಾಟ್ ಇಟ್ ಇಸ್. ಆಯ್ತಾ, ದಿಸ್ ಇಸ್ ದ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಐ ಆಮ್ ಈ ಥರ ಸಮಾಧಿಗಳಿಗೆ ನಾನು ದಟ್ ಐಮ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಎಂಟ್ರಿಂಗ್. ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ಗ್ರೇಟ್ ಪ್ಲೇಸ್ ಫಾರ್ ಫೋಟೋಗ್ರಾಫ್ ಆ್ಯಂಡ್ ಪ್ರೀ ವೆಡ್ಡಿಂಗ್ ಶೂಟ್ಸ್. ನಿಜವಾಗ್ಲೂ ದಿಸ್ ಇಸ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್. ಆಯ್ತಾ, ಕ್ಲೋಸ್ ಅಪ್ ಅಲ್ಲಿ ಯು ಶುಡ್ ಸಿ ದಿಸ್. ಆಯ್ತಾ, ಇಟ್ಸ್ ಜಸ್ಟ್ ಗ್ರೇಟ್. ಇಟ್ ಈಸ್ ಗ್ರೇಟ್. ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಕಲರ್ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ತದೆ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಬನ್ನಿ ಹತ್ತನ. ಇಲ್ಲಿ ರೈಟಲ್ಲಿ ನೋಡಿ 87 ಅಂತ ಬರ್ತಾರೆ, ಅಂದರೆ 87th ಸಮಾಧಿಯ. ವಿಲ್ ಸಿ ಹೌ ಇಟ್ ಇಸ್. ಹೂ ಇಸ್ ದಿಸ್ ಪರ್ಸನ್? ಇನ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಇದೆ, ಬಟ್ ಸಮಥಿಂಗ್ ದಟ್ ಐ ಕಾಂಟ್ ರೀಡ್. Even you won't be able to read it. ಆಯ್ತಾ, ಯಾರು ವಾರಲ್ ಸತ್ತಿರೋದು, ದ್ಯಾಟ್ ಇಸ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್. ಅರೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಲ್ಲ ಐಡಿಯಾ. ಇದು ನೋಡಿ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಿಂದ ನೋಡಿದ್ರೆ ಲುಕ್ ಅಟ್ ದ ಕಾರ್ವಿಂಗ್ಸ್. ಎಲ್ಲ ಸ್ಟೋನು ಅದ್ರೊಳಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ತೆಗಿಬೇಕು. ಬನ್ನಿ ಹೋಗೋಣ. ನೋಡಿ ಅಲ್ಲೊಂದು ಸಮಾಧಿ. ಆಯಿತಾ, ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು ಸಮಾಧಿಗಳು. ಬನ್ನಿ ಹೋಗೋಣ. ಈ ಅಲ್ಲಿದ್ದೆ, ಈಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದೆ. ಇಲ್ಲಿ ಯಾರ್ದು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾವಲ್ಲ ರಾಜಸ್ಥಾನಿ ಭಾಷೆ, ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಯಾರ್ದು ಗೊತ್ತಾ? ನಿಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವರ? ಐ ಡೋಂಟ್ ಬಿಸಿಲು ಹೊಡಿತಾ ಇದೆ, ಬಟ್ ತಣ್ಣಗೆ ಗಾಳಿಯಪ್ಪ, ತಣ್ಣಗೆ ಗಾಳಿ, ಚಳಿ. ನಾನು ಬೇರೆ ಲೂಸ್ ಫೆಟ್ಟಾಗಿ ನನ್ನ ಬರೋ ಜಾಕೆಟ್ ಹಾಕಿಲ್ಲ. ಬನ್ನಿ ಇದ್ರೊಳಗೆ ನೋಡ್ಬಿಡೋಣ. ಇದ್ರೊಳಗೆ ಹೋಗಿ ನೋಡಿ, ಇಲ್ಲೊಂದು ಟೊಂಬು. ಮನೆಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ಬೇಕಾ ನಾನು? ಮನೆಗಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ರೂಮ್ಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಮಾಡಲೇಬೇಕು ಬಿಡಿ. ಆಯಿತಾ, ಒಂದು ರೌಂಡ್ ನೋಡ್ತೀರಾ? ನೋಡ್ಕೊಂಡು ಫ್ರಂಟ್ ಆನ್ ನೋಡಿ, ಫ್ರಂಟ್ ಆನ್. ಐ ವೋಂಟ್ ಬಿ ಏಬಲ್ ಟು ಸ್ಟೇ ಹಿಯರ್ ಫಾರ್ ಲಾಂಗ್. ಐ ನೋ ಯು ಸೂಪರ್ ಇಂಪ್ರೆಸ್, ಯು ವಿಲ್ ವಾಂಟ್ ಟು ಕಮ್. ಒಂದರಿಂದ ಇಳಿಯೋದು, ಇನ್ನೊಂದರಿಂದ ಹತ್ತೋದು. ಅಲ್ಲೊಂದ್ಸಲಿ ಹೋಗ್ಬಿಡೋಣ ಬನ್ನಿ. ಅಲ್ಲಿ ದೂರದಲ್ಲಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲೂ ಅದೇ ಅನ್ಸುತ್ತಪ್ಪ. ಆಯಿತಾ, ಸೀರೀಸ್ ನೋಡಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಮಾಧಿಗಳು. ಈ ಕಲ್ಲುಗಳ ಮೇಲೆ ಹತ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಬನ್ನಿ. ಯಾಕಂದರೆ ನನ್ನ ಬಾಡಿನ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು. ಇದೆಲ್ಲ ಹೊಡೆದಾಕ್ಬಿಟ್ಟಾರಲ್ಲ ಪಾಪ ಯಾರ್ದು ಸಮಾಧಿನ. ಪಾಪ ಅವರು ಬೇಡದೇ ಇರೋರು ಅನ್ಸುತ್ತೆ. ಬನ್ನಿ ಹೋಗೋಣ. ಗೊತ್ತಾಯ್ತು ವಿಷಯ, ನೀವು ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಹತ್ತುತ್ತೀರಾ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಆನ್ ಮಾಡ್ಕೊಂಬಿಟ್ಟೆ. ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಹತ್ತಕ್ಕೆ. ಏನು ಜಾಗ ಹುಡ್ಕೊಂಬಿಟ್ಟವ್ರಪ್ಪ ಇವರು, ಏನು ಜಾಗ ಹುಡ್ಕೊಂಬಿಟ್ಟವ್ರೆ.
ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಬಂತು, ಇಲ್ಲಿ ಬಂತು, ಕಾಣಿಸ್ತಾ? ಓಡಬೇಕಾ? ಆಗಲ್ಲ. ಶೂಸು ನಡೆದು ಸೌದೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. 2 ಶೂಸ್ ತಗೊಂಬಂದಿದೆ. ಒಂದು ಶೂಸ್ ಅಂತೂ ಫ್ಲ್ಯಾಟ್ ಆಗೋಯ್ತು, ಅದನ್ನು ಎಸ್ತೆ. ಇವಾಗ ಈ ಶೂಸ್ ಫ್ಲ್ಯಾಟ್ ಆಗ್ತದೆ. ಅತ್ತೆ ಇರಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಂದ ನೋಡಬೇಕಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಂದ ನೀವು ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿಂದ ನೋಡಿ ನೀವು. ಯೂ 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 ನಾನು ತಿರುಗಲೇ ಇಲ್ಲ. ಇವು ತಿರುಗಿದ್ರೆ ನೋಡಿ ಹೆಂಗಿದೆ. ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್. ಹಾಂ ನೋಡಿ, ಒಬ್ಬನೇ ಫರ್ ನಾನು ಒಂಥರನೇ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನೋಡ್ತಾನೆ. ಬನ್ನಿ ಲಾಸ್ಟ್ ಫೇಸ್ ಹತ್ಬಿಡೋಣ. ಏನು ಸೆಲ್ಫಿಗಳು ಕೊಡ್ಕೊಳ್ತಾರಪ್ಪ ಹುಡುಗಿರು ನೋಡಿ. ಓ, ಇದ್ರೊಳಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತೀರಾ? ಆಯ್ತು, ಐ ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್. ಹತ್ತಕ್ಕೆ ಕಷ್ಟ. ಓಕೆ, ನಿಮ್ಮ ಫಸ್ಟಿನ ಸಾಕು. ಇಲ್ಲಿಂದ ನೋಡಿ, ಇವಾಗ ನಮಗೆ ಶೇಡ್ ಸಿಗ್ಬಿಡ್ತಲ್ಲ. ಇವಾಗ ವ್ಯೂ ನೋಡಿ, ನಿಮಗೆ ವ್ಯೂ ನೋಡಿ ಕಾಣುತ್ತಾ? ಕೆನ್ ಯು ಸಿ ದಿಸ್? ಎಸ್, ದಟ್ ಈಸ್ ಅಡ್ವಾಂಟೇಜ್. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಏನು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ. ದಟ್ಸ್ ಅನ್ ಅಡ್ವಾಂಟೇಜ್ ಇಫ್ ಯು ಆರ್ ಅಂಡರ್ ದ ಶೇಡ್. ನಡಿಬೇಕಾ ಸ್ವಲ್ಪ? ಓಕೆ, ಐ ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್. ಕಮ್ ಆನ್, ಸಿ, ಸಮಾಧಿಗಳ ಮೇಲೆ ನಡೀತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು. ಕಾಣ್ದಾ ನನ್ನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ರೈಟಲ್ಲಿ? ಇವ್ರು ಯಾರು ಇಷ್ಟೊಂದು ಜನ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ಒಂದು ನಿಮಿಷ ತೋರಿಸ್ತೀನಿ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ? ಆ ಗ್ರೀನ್ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡು ನನಗೆ ಅದು ತುಂಬ ಇಷ್ಟ ಆಗೋಯ್ತು. ನನಗೆ ಗ್ರೀನ್ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಬನ್ರಪ್ಪ, ನೀವುಗಳು ಬನ್ನಿ. ಇದ್ರ ಜಾಗದಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದು ಫೋಟೋ ಬೇಡ ನಿಮಗೆ? ನಂದು ಒಂದು ಫೋಟೋನು ಇಟ್ಕೊಳ್ತಲ್ಲ ನಾನು. ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಟೇಕಿಂಗ್ ಇಟ್. ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ಲಾ? ಸೆಲ್ಫಿಲಿ ತಗೊಳ್ತೀನಿ. ನನ್ನ ಲೈಫಲ್ಲಿ ಸಮಾಧಿಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ದು ಅಂದರೆ ಇಲ್ಲೇ, ಇನ್ಯಾವ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಇರಲಿ. ಸೊ ಸದ್ಯಕ್ಕೆ ರ್ಯಾಪಿಡ್ ಅಪ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಇದಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ, ಆಯಿತಾ? ವಾಟ್ ಇಸ್ ದಟ್ ಪ್ಲೇಸ್? ಡೆಸರ್ಟ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ. ಆ್ಯಂಡ್ ಐ ಡೋಂಟ್ ಹ್ಯಾವ್ ಇಂಟೆನ್ಷನ್ಸ್ ಆಫ್ ಸ್ಟೇಯಿಂಗ್ ಇನ್ ದ ಡೆಸರ್ಟ್. ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಇದೆ, ಕ್ಯಾಂಪಿಂಗ್ ಸೈಟ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ, ಬಟ್ ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟೆಡ್. ಬಟ್ ಲೆಟ್ ಮಿ ಸಿ ಇಫ್ ಐ ಚೇಂಜ್ ಮೈ ಮೈಂಡ್. ಸೊ that is what I would like to update you. And idena long agide video. So actually if you want, you can cover Fort Jaisalmer Fort, then that Buddy Sagar Lake Bidbidi. I don't think it is worth it for you. This is a place that I would recommend that you should come. ಆಯಿತಾ? ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಅಂತ ನಾನು ರೆಕಮೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬಿಕಾಸ್ ದಿಸ್ ಇಸ್ ನೈಸ್. ಆಮೇಲೆ ಡೆಸರ್ಟ್ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ನಾನು, ಆ್ಯಂಡ್ ಫಾರ್ ಸನ್ಸೆಟ್ ಐವ್ ಗಾನ್. ಬಟ್ ಲೆಟ್ ಮಿ ಸಿ ಇಫ್ ದ ವೆದರ್ ಪರ್ಮಿಟ್ಸ್, ಐಲ್ ಸ್ಟೇ ದೇ ಆ್ಯಂಡ್ ಸಿ ದ ಸ್ಕೈ. ನೈಟಲ್ಲಿ ಸ್ಕೈ, ಕ್ಲಿಯರ್ ಸ್ಕೈನ ನೋಡಿಕೊಂಡು, ಆ್ಯಂಡ್ ದೆನ್ ಐಲ್ ಶೋ ಇಟ್ ಯು. ಟಿಲ್ ದೆನ್ ಐ ವಾಂಟ್ ಯು ಟು ಸ್ಟೇ ಸೇಫ್, ಸ್ಟೇ ಹೆಲ್ದಿ, ಸ್ಟೇ ಅ ಲೈಫ್. ಹೊಸ ದಿನ ಹೊಸ ಜಾಗದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತೀನಿ. ಬಾಯ್ ಫ್ರಮ್ ಮೀ ನೌ.